डॉक्टर म्हणाले सगळं ओके आहे, रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत. पण मागे ते 2 वेगवेगळ्या हृदयांचे ठोके ऐकू आले होते, ते काय होतं? नाही बाबा, तसं सुद्धा काही घडलं नाही. पण मग मागच्या वेळेला असं का घडलं? काहीच कळत नाही. आता काय करायचं? सगळं ओके आहे. आपण जो विचार करतोय तो योग्य आहे का नाही? नाही बाबा, एकतर हे सगळं नॉर्मल नाहीये. कारण आज सुद्धा पुन्हा मला नेत्राच्या पोटाजवळ काळा धूर दिसला. काळा धूर दिसतोय याचा काहीतरी अर्थ असेलच ना. मी स्पष्टच सांगते, मला आता दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. नेत्राला अबॉर्शन करावंच लागेल. नेत्राच्या पोटात जोपर्यंत विरोचकाचा अंश आहे तोपर्यंत ती विरोचकाचा वध करू शकत नाही. आणि आता आपण आणखी वाट नाही बघू शकत. कदाचित हीच योग्य वेळ आहे विरोचक वधाची, आणि म्हणूनच देवी आई हे सगळं घडवून आणते. पण नेत्राला ही गोष्ट कळतच नाहीये. पण मग आता करायचं काय? आज डॉक्टरांनी सगळं नॉर्मल आहे सांगितल्यानंतर नेत्रा बाळाबद्दल आणखी पॉझिटिव्ह झाली आहे. आता काही झालं तरी ती या फॅक्ट्स नाही समजून घेणार. तुला दिसलेला तो काळा धूर द्योतक आहे. नेत्राच्या गर्भात असलेल्या विरोचकाच्या अस्तित्वाचं. विरोचकाचा अंश तिला आतल्या आत संपवेल, तिला आतल्या आत खाऊन टाकेल. नेत्राच्या गर्भात असलास तरी विरोचकाचा अंश आहेस तू. तू सुरक्षित राहा. हे युद्ध पुढे तुलाच लढायचंय. या बाळाचा जन्म झाल्यानंतर नेत्रात ती नेत्रा नसेल जिला आपण ओळखतो, आणि हाच विरोचकाचा डाव आहे. अद्वैत, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. नेत्रा अबॉर्शनसाठी तयार झालीच पाहिजे. अद्वैत, मला माहिती आहे अद्वैत, तू बाबा होणार आहेस म्हणून खूप आनंदात आहेस, होतास. तुझं मन मला कळणार नाही का रे? पण या अशा परिस्थितीत
तुलाच नेत्राला समजावं लागेल. लागतंय. बाबा पण अरे मला माहिती आहे हे सगळं खूप कठीण आहे. कठीण आहे. पण आपण आत्ताच या गोष्टी थांबवल्या तर पुढे येणारी संकट आपण टाळू शकतो. विचार कर. तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करायची? ऐक मी निघ इथून. अगं निघ. तू दोन जीवांची आहेस, तू नको ना असं करूस. काळजी घे. मी तुझ्या बाळाला इजा पोचवणार नव्हते. खरंच सांगते, या घरात जर तुझ्या बाळाला कोणी इजा पोचवणार असेल तर ती तुझी इंद्राणी आत्या आहे. विश्वास ठेव नाहीतर नको ठेवूस, पण हे असंच होणार. भाऊजी, आधी तुम्ही आता कॉफी घेताय? तुम्हाला जेवायचं नाहीये का? पप्पाजी मी वाढते. नाही राहू दे, मला नको आता. काय झालंय? तुमचे चेहरे का असे पडले? सगळं ओके आहे ना? मग टेन्शन का घेतलंय? आणि सगळे जसे टेन्शन मध्ये बसले तर नेत्राकडे कोण बघणार? नेत्रा प्रेग्नेंट आहे आता. आपल्याला तिला स्ट्रेस मध्ये नाही ठेवायचं. नेत्रा हॅपी राहा असं ट्राय करायचं, हो ना? आणि डॉक्टर पण बोलले ना की सगळे रिपोर्ट ओकेचे, सगळं नॉर्मलच आहे. मग आता काय झालं? तू लहान आहेस, ह्यातलं काही कळत नाही तुला. आणि ज्या विषयातलं आपल्याला माहित नाही त्याबद्दल बोलायचं नाही. मला माहितीये आत्या सासूमा, म्हणून सांगते मी. मला माहितीये नेत्राला आता कसं फील होत असेल. नेत्रा आई होणार. याबद्दल चर्चा नकोय मला. आत्या सासूमा, तुला कळलं नाही का मी काय सांगितलं ते? मी फक्त तुझ्या खोलीत जा सांगितलं ना. साथे मी. पण आत्या सासूमा, पप्पाजी एक बात क्लिअर करते मी. काहीही झालं तर मी नेत्राला साथ देणार. मी तिची काळजी घेणार. कारण नेत्राला माझ्यापेक्षा जास्त आता कोणीच समजून घेऊ शकत नाही. मी काळजी घेणार. मी तिला एकटी नाही सोडणार. अगं तुझ्या त्या इंद्राणी आत्याच्या डोक्यात फक्त विरोचकाला मारायचंय, विरोचकाला संपवायचंय हेच सुरू आहे. पण विरोचक कधी मरेल? जेव्हा तुझ्या पोटात हे बाळ नसेल. बरोबर ना? बस इंद्राणी आत्या करत. पण ती कधी विश्वासघात करून निघून जाईल ना, तुझं तुलाही कळणार नाही. तुला आठवतंय ना आपल्या म्हाताऱ्याला कसं गायब केलं होतं तिने तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात देखत? तिकडे त्रिनेनेच्या डोंगरावरून ढकलून दिलं होतं. मेला म्हातारा. तोपर्यंत तुम्हाला कळलं सुद्धा नाही ते. मग त्यापुढे हे तर खूप सोपं आहे. तुला खोटं वाटतंय का? खोटं वाटतंय? मला सांग, तू फोटो मागवला होतास बाळाचा, तनूच्या हातात होतं ते पोस्टर. तो फोटो कुठे सांग? तू नसताना तुझ्या त्या इंद्राणी आत्याने रागाने फाडून टाकलाय तू. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय लिहायची ते? आदिप, अरे बाहेर हो. आदिप, बाहेर हो. ऐक माझं तू. आदिप,
तो फोटो मागवला होतास बाळाचा, तनुच्या हातात होतं ते पोस्टर. तो फोटो कुठे आहे सांग? फोटो तू नसताना तुझ्या त्या इंद्राणी आत्याने रागाने फाडून टाकलाय. नेत्र काय झालं? काय हवंय? नेत्र काय झालंय? काय शोधतेस तू? हं? नेत्र काय हवंय ते तरी सांग. काय झालं? मित्र सावकाश. मित्र काय झालंय? काय हवंय तुला नक्की मला सांगशील तर? मित्रा, मला कळतंय तुमचं म्हणणं, पण आतापर्यंत आपल्या कुटुंबात सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतलेत. कधीच कुणाला डावललं नाही आणि त्याचे चांगले परिणाम आपण सगळ्यांनी बघितले. पण या वेळेला तसं नाहीये. इंद्राणीताई, आपल्यातच असे मतभेद झाले तर ते चांगलं नाहीये. पण ती काही ऐकूनच घेत नाहीये ना. किती वेळा समजावलं मी नेत्राला, पण कळतच नाही तिला. बरं, मी बोलतेय ते सगळ्यांच्या भल्याच बोलतेय ना. मी आत्ता चिडले कारण ती आत्या. माझ्या खोलीत बाळाचा फोटो होता. तो कुठे आहे? आत्या सांगा ना, कुठे आहे फोटो? तो फोटो मी घेतला होता, पण मला तो फोटो हवा आहे. देता का? अच्छा, त्या ना, मला हवा आहे तो फोटो. नेत्रा, त्या फोटोवर विरोचकाने काय काय काढून ठेवलं होतं. विरोचकाने जे काही केलं होतं ना, ते सगळं मी नीट करेन, पण मला तो फोटो हवा आहे आत्ताच्या आत्ता. तो फोटो नाहीये माझ्याकडे. फाडून टाकला मी तो. तो फोटो मागवला होतास बाळाचा, तनुच्या हातात होतं ते पोस्टर. तो फोटो कुठे आहे सांग? तू नसताना तुझ्या त्या इंद्राणी आत्याने रागाने फाडून टाकलाय. मी माझ्या डोळ्यांनी का फाडलात फोटो? आत्या, मी काय विचारते, का फाडलात तुम्ही फोटो? ह्या सगळ्यात माझ्या बाळाचा काय दोष? फोटो होता तो. बाळाचा काय दोष म्हणजे? बाळाचा काय संबंध या सगळ्याशी? मग का फाडला फोटो? काय गरज होती? काय मिळालं तुम्हाला? नेत्रा, तू दवाखान्यात गेली होतीस तेव्हा तो विरोचक तुमच्या खोलीत गेला होता. आत्या, मला विरोचकाचं काही सांगू नका. एक वेळ विरोचकाने फोटो फाडला असताना तरी मला काही वाटलं नसतं, कारण विरोचकाची ती वृत्तीच आहे. पण आत्या, तुम्ही आणि दर वेळेला विरोचकाची कारणं देणं बंद करा. विरोचक कोण आहे, तो काय करू शकतो हे मला माहिती आहे. मी आज सामील नाही झाले या युद्धात. आणि मुळात आता विरोचक शक्तीहीन आहे, तो काहीही करू शकत नाही. हे असं तुला वाटतंय कारण तू कर्तव्य टाळून भावनेच्या आहारी जातीस. कसली भावना? मातृत्वाची भावना ना? मग ही मातृत्वाची भावना माझ्यामध्ये कोणी रुजवली आहे?
देवी आईने रुजवली ना, मग देवी आईने जी भावना माझ्यात रुजवली ती चुकीची कशी असू शकते? माझ्या गर्भात पाडणाऱ्या बाळाला पाडण्याची भाषा करताय तुम्ही. मातृत्वाची भावना ना तुम्हाला कधी कळणारच नाही. नेत्राचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. माहिती तुम्ही दुखावला गेल्यात. पण नेत्रा जे काही बोलले ते भावनेच्या भरात बोलून गेले. पण त्या नेत्राच्या वतीने मी सॉरी म्हणतो तुम्हाला. एक्स्ट्रीमली सॉरी आत्या. मला माहिती आहे तुम्हाला खूप वाईट वाटलंय. तू सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये. नेत्रा बोलली ह्याचं वाईट वाटलं नाही मला. माझ्या बोलण्यामुळे ती दुखावली गेली ह्याचं वाईट वाटलं. मी तिला अबॉर्शन करायला सांगितलं ह्यामुळे ती दुखावली गेली आहे. मला फक्त तिच्या तब्येतीची काळजी आहे. पण आता जे काही घडतंय ना त्याचा त्रास तिला होणार आहे. तिला धोका निर्माण होणार आहे ह्या सगळ्यामुळे. तर जे काही घडतंय त्याचा फायदा विरोचक घेतोय आणि आम्हा दोघींमध्ये दरी निर्माण करतोय. आणि नेमकं हेच नेत्राला कळत नाही. ती या सगळ्या गोष्टींचा सारासार विचारच करत नाही. एक काम कर, तू सतत तिच्या बरोबर राहा. तिला एकटं सोडू नकोस. अद्वैत, मला माहिती आहे ही परिस्थिती तुझ्यासाठी सुद्धा खूप कठीण आहे. पण आता वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लवकरात लवकर नेत्राचं अबॉर्शन व्हायलाच हवं. नेत्रा, तुला अबॉर्शन करावं लागेल. फोटो नाहीये माझ्याकडे. फाडून टाकला मी तो फोटो. कर्तव्य टाळून भावनेच्या आहारी जातेस. आत्या म्हणाले तसं नेत्राशी अबॉर्शनचं कसं बोलू. नेत्रा काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. मला वाटलं होतं काहीतरी मार्ग निघेल. दिवसेंदिवस हे सगळं चिघळतच चाललंय. तुम्ही आणि नेत्रा आहात म्हणून आतापर्यंतच्या प्रत्येक संकटाशी आपण लढू शकलो. जर का तुमच्या दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले, अंतर निर्माण झाला, ही पुढची लढाई कशी लढायची आपण? तुम्ही दोघी जणी आमची ताकद आहात. काही झालं तरी तुमच्यामध्ये संवाद व्हायलाच हवा. तो बंद होता कामा नये. अबॉर्शन या मुद्द्यावरून इथून पुढेचा मार्ग निघाला नाही तर नेत्रा ही अशीच वागत राहणार. काही करून लवकरात लवकर मार्ग काढायलाच हवा. तुम्हाला काही बोलायचंय का माझ्याशी? नाही, ऍक्च्युली फक्त
आत्यांना काय वाटतंय त्यांनी सांगितलं, पण तुम्ही अजून काहीच बोलला नाही आहात. तुमचं काय मत आहे? ज्या बाळासाठी तुम्ही एवढे खुश होता, ते बाळ तुम्हाला हवंय की नकोय? तुम्हाला बाळ हवंय की नकोय? साहेब, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचंय. एवढा वेळ का लागतोय तुम्हाला?